नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30 WPMचे लेटर कशाप्रकारे सोडवायचं आहे सोप्या भाषेतनी स्टेप बाय स्टेप आज मी तुम्हाला शिकवणार आहोत. जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा जर व्हिडिओ जर पाहिला तर इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30च्या लेटरमध्ये तुम्हाला एकही मार्क कटणार नाही, पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळू शकते. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ कॉम्प्युटर टायपिंगचे सर्व विषयाचे याच्यामध्ये मी अपलोड केलेले आहे. तर आपल्या लेटरला करूया सुरुवात. पाहू शकता या ठिकाणी आपल्याला 30 मिनिटांचा टायमिंग इथे चालू झालेला आहे. म्हणजेच आपलं जे इंग्लिश 30चं जे लेटर आहे, इंग्लिश, मराठी आणि हिंदी 30चं जे लेटर आहे ते 30 मिनिटांचं टायमिंग आपल्याला असणार आहे. तर 30 मिनिटातच आपल्याला सोडवायचं आहे. आता याला मार्क्स जे दिलेले आहेत तर याला 15 मार्क्स दिलेले आहे. टायपिंगसाठी 7.5 मार्क्स आहे आणि याचे जे काही फॉर्मॅटिंग आहे त्याच्यासाठी 7.5 मार्क्स दिलेले आहे. असे टोटल तुम्हाला लेटरचे 15 मार्क्स दिलेले आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, या ठिकाणी हे क्वेश्चन शीट असणार आहे आणि या ठिकाणी आपली ॲन्सर शीट असणार आहे. आपल्याला क्वेश्चन शीटमध्ये जसं दिलेलं लेटर आहे त्याच पद्धतीने लेटर यामध्ये आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे. सर्वात पहिले तर आपल्याला सर्व टाईप करून घेऊ आणि नंतर त्याला कशाप्रकारे फॉर्मॅटिंग द्यायची आहे स्टेप बाय स्टेप सर्व आपण समजून पाहणार आहोत. तर या ठिकाणी क्लिक करा सुरुवातीला. आता सुरुवातीला या ठिकाणी पाहू शकता कॅपिटलमध्ये आहे, तर तुम्ही कॅप्स लॉक चालू करून सुद्धा टाईप करू शकता. तर कॅप्स लॉक चालू करा आणि त्यामध्ये ते हेडिंग जे आहे ते आपण इथं टाईप करून घेणार आहोत. तर सर्व टाईप करून घेऊ आपण. राम ॲटोमोबाईल्स हे नाव आपण टाईप केलं, त्यानंतर एंटर बटनावर क्लिक करा, कारण आपल्याला त्याच्या खाली जो ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला टाईप करायचा आहे. तर फर्ग्युसन रोड, पुणे दिलेला आहे, तर याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते आपल्याला टाईप करायचं आहे. एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला पुणे टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पुणे डॅश आहे, डायरेक्ट त्याला लागूनच 411 स्पेस आहे, 009 आहे, एवढं टाईप करून घेतलं इथपर्यंत. त्यानंतर इथे एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला रेफरन्स नंबर आणि डेट एकासोबत आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला रेफरन्स नंबर टाईप करून घ्या. रेफरन्स फुलस्टॉप आहे. आता यामध्ये आपल्याला जे फुलस्टॉप आहे, स्पेस आहे, ते व्यवस्थित जसे आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. तर याच्यावर लक्ष, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. तर जसं आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते टाईप करायचं आहे. /JTR/01 आणि फुलस्टॉप आहे. इथपर्यंत फुलस्टॉपपर्यंत लिहिलं. त्यानंतर एकही स्पेस नाही देता डायरेक्ट आपल्याला डेट टाईप करून घ्या. त्याच्या पुढंच डेट स्पेस कॉलन 2 मे 2011, 2 मे 2011 टाईप करा. एवढं झालं. त्यानंतर आपल्याला एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर आपल्याला पाहू शकता या ठिकाणी 2 टाईप करून घ्या. स्टेप बाय स्टेप करायचं आहे, काहीच कन्फ्युजिंग व्हायचं नाही. व्यवस्थित जसं मी सांगतो त्या पद्धतीने करा. 2 टाईप केलं, त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर हा जो ॲड्रेस आहे त्याच्या खालीच आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. एकही स्पेस द्यायचं नाही, म्हणजे एकही एंटर जास्त द्यायचं नाही, फक्त जसं आहे तसंच आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. देशपांडे कॉमा आहे, कॉमा दिल्यानंतर एंटर करा. देशपांडे झाल्यानंतर कॉमा आहे, कॉमानंतर एंटर केलं. चार्टर्ड अकाउंट त्याच्या खाली टाईप करून घ्यायचं आहे. अकाउंटंट टाईप केलं, पुन्हा कॉमा आहे, कॉमा द्या आणि त्याच्या खाली आपल्याला पाषाण पुणे टाईप करायचं आहे. पाहू शकता आपलं इथपर्यंत झालेलं आहे. इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर काय करायचं आहे बघा, सब्जेक्ट आणि रेफरन्स त्याच्या खालीच टाईप करायचा आहे. एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला सब्जेक्ट टाईप करून घ्या. सब्जेक्ट स्पेस कॉलन स्पेस परचेस ऑफ इंडिगो कार, फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या. एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा आपल्याला त्यानंतर रेफरन्स दिलेला आहे. रेफरन्स कॉलन स्पेस युअर लेटर नंबर 23 एप्रिल, कॉमा आहे, कॉमा द्या, स्पेस द्या आणि त्यापुढं 2011 टाईप करा. इथपर्यंत झालं. फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या.
त्यानंतर बघा आपल्याला डिअर सर टाईप करून घ्यायचं आहे. एंटर करा आणि त्यानंतर आपल्याला डिअर सर टाईप करूया, कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर आपल्याला जेवढं हा पॅराग्राफ इथपर्यंत आहे ऑर्डरपर्यंत सर्व आपल्याला पॅराग्राफ यापर्यंत आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. तर मी सर्व पॅराग्राफ मी इथे टाईप करून घेतो. डिअर सर झाल्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला वी रिसीव युअर लेटर अँड थँक यू फॉर द सेम हे आपल्याला सर्व टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व टाईप करतो आणि त्यानंतर युअर फेथफुली पासून आपण चालू करूया. पाहू शकता आपलं ऑर्डरपर्यंत इथपर्यंत टाईप झालेलं आहे. त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर बघा आपल्याला त्याच्या खालीच काय टाईप करायचं, युअर फेथफुली. तर हे आपल्याला युअर्स फेथफुली टाईप करून घ्या, कॉमा द्या, एंटर करा. एंटर केल्यानंतर पहा फॉर टाईप करायचं आहे. एफ कॅपिटल आहे. फॉर कॉमा राम कॅपिटलमध्येच आहे तर सर्व कॅपिटलमध्ये लिहा. ॲटोमोबाईल्स एंटर करा. त्याच्याखाली आपल्याला मॅनेजर टाईप करून घ्यायचं आहे. मॅनेजर टाईप करा, एंटर करा. एंटर झालं, मॅनेजर पण झालं. त्यानंतर ENCL टाईप करायचं आहे. ENCL स्पेस कॉलन स्पेस रजिस्टर अँड प्राईस लिस्ट टाईप करून घ्या. एवढं टाईप करून झालं. आता आपलं सर्व टाईप करून झालेलं आहे. त्यानंतर बघा आपल्याला सर्व टाईप झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता आपल्याला याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. कशाप्रकारे फॉर्मॅटिंग द्यायचं आहे बघा, मी तुम्हाला 5 मिनिटात सांगणार आहे कशाप्रकारे याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. तर सर्वात सुरुवातीला आपल्याला ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला एंटर देऊन द्यायचे आहे. कोणत्या ठिकाणी एंटर असेल बघा, तर मेन हेडिंग आणि त्याखाली जो ॲड्रेस आहे त्यानंतर एक एंटर द्या. या ठिकाणी एंटर करा. रेफरन्स नंबर आणि डेटच्या नंतर एक एंटर करा. त्यानंतर पूर्ण ॲड्रेस टाईप केल्यानंतर एक एंटर द्या. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचे आहे, 1 आणि 2. एवढेच एंटर आपल्याला इंग्लिश 30 म्हणजे कोणत्याही 30च्या लेटरमध्ये द्यायचे आहे. एवढे एंटर दिल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, नंतर आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे. काय करायचं आहे पहा, जे मेन हेडिंग आहे मेन हेडिंगला सिलेक्शन करा, बोल्ड करा, अंडरलाईन करा. बाकी काहीही करत नाही, बोल्ड आणि अंडरलाईन करा. त्यानंतर आपल्याला बोल्ड आणि अंडरलाईन केलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मेन हेडिंग आणि त्याच्या खाली जो काय ॲड्रेस आहे त्याला सिलेक्शन करा. सिलेक्शन केल्यानंतर त्याला सेंटर अलाइनमेंट आपल्याला द्यायची आहे. अशा प्रकारे सेंटर अलाइनमेंट करा त्याला, म्हणजे सेंटरची अलाइनमेंट द्यायची आहे. त्यानंतर रेफरन्स आणि डेटमध्ये आपल्याला 4 टॅब मारायचे आहे. किती टॅब? 4 टॅब. 1, 2, 3 आणि 4 टॅब याला मारायचं आहे रेफरन्स नंबर आणि डेटच्या मदतीने. त्यानंतर बघा सब्जेक्टला सिलेक्शन करून घ्या, पूर्ण बोल्ड करा. त्याचप्रमाणे रेफरन्सला सिलेक्शन करून घ्या, बोल्ड करायचं आहे. आणि या दोघालाही 2-2 टॅब द्यायचे आहे. सब्जेक्टच्या अगोदर क्लिक करा, 1 आणि 2 टॅब द्या. याला सुद्धा 1 आणि 2 टॅब द्यायचे आहे. सब्जेक्ट आणि रेफरन्सला 2-2 टॅब दिल्यानंतर आपल्याला प्रत्येक पॅराग्राफला इथे एक टॅब द्यायचा आहे. म्हणजे प्रत्येक पॅराग्राफला इथे टॅब दिलेला आहे, तर आपल्याला प्रत्येक पॅराग्राफला एक टॅब द्यायचा आहे. या ठिकाणी एक टॅब आहे, पाहू शकता. जिथं जिथं आपण पॅराग्राफ चेंज केलेला आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा आपल्याला एक टॅब द्यायचा आहे. त्यानंतर थँकिंग यूला सुद्धा एक टॅब द्या. अशा प्रकारे त्यानंतर जेवढं पॅराग्राफ आपण टाईप केलेला आहे तेवढाही पॅराग्राफ आपल्याला या ऑर्डरपर्यंत म्हणजे जेवढा पॅराग्राफ आहे तेवढाही सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे या पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जाऊन इथून आपल्याला जस्टिफाय ही अलाइनमेंट त्याला द्यायची आहे. जस्टिफाय केलं. त्यानंतर बघा आपल्याला नंतरची स्टेप काय असणार आहे, युअर फेथफुली आणि त्याच्याखाली जे काय नाव असेल आणि त्याच्याखाली जे काय मॅनेजर वगैरे जे काय असेल त्याला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे हा चौकोनी बॉक्स आहे या ठिकाणी हावाला, याला आपण लेफ्ट इंडेंट म्हटल्या जाते. तर लेफ्ट इंडेंट आपल्याला 3.5 वर घेऊन जायचं आहे. तर या लेफ्ट इंडेंटवर म्हणजे या चौकोनी बॉक्सवर क्लिक करा, व्यवस्थित क्लिक करायचं आहे. या चौकोनी बॉक्सवर क्लिक केल्यानंतर हा इंडेंट आपल्याला 3.5 वर घेऊन जायचा आहे. व्यवस्थित 3.5 वर ठेवा आणि नंतर आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश, मराठी आणि हिंदी
30चं लेटर आपल्याला अशा प्रकारे सोडवायचं आहे. तिन्ही लँग्वेजमध्ये सेम लेटर असणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला जे काही चुका वगैरे जर झाल्या असेल तर ते सर्व चुका आपण दुरुस्त करू शकतो. त्याचे कोणतेही मार्क्स तुमचे कटणार नाहीत. तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश 30चं लेटर सोडवायचं आहे. जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारे कम्प्युटर टायपिंगचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. तर तुमची एक्झाम जर असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर बघा आपल्याला आता सबमिट करून पाहायचं आहे. आता तुम्हाला फायनल एक्झाममध्ये तर हे काही मार्क्स वगैरे दिसणार नाही आहे, परंतु ही डेमो एक्झाम आहे. त्यामुळं इथे सबमिट केल्यानंतर आपल्याला ते मार्क्स दिसणार आहेत, किती आपले करेक्ट आलेलं आहे, काय आपलं चुकलेलं आहे. तर पाहू शकता आपल्याला यामध्ये प्रेझेंटेशनचे 7.5 पैकी 7 मार्क्स मिळालेले आहे आणि याच्यामध्ये टायपिंगचे 7.5 पैकी 7.5 मार्क्स मिळालेले आहे. म्हणजे आपलं कोणतेतरी एक आपला पॉईंट यामधला चुकलेला आहे. बाकी सर्व आपलं पॉईंट यामध्ये करेक्ट आलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इंग्लिश 30चं लेटर सोडवायचं आहे. यामध्ये पाहू शकता रिमार्क आपला पासिंग आलेला आहे. टोटल मार्क्स 15 पैकी 14.5 आलेले आहे. आपल्याला पासिंगसाठी फक्त 7च मार्काची आवश्यकता होती. तर अशा प्रकारे याचं लेआउट असणार आहे.